रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचा आहे, पण तुमच्या खूप फायद्याचा आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐकून मित्रांनो हे ट्राय करा. मित्रांनो, आपल्याकडे जो बाजी कोण सांभाळायला आला होता, वासरू काय करते, अर्ध्यातून कल्टी मारते बाहेर. मग काय केलं, त्याचा दम भरायचा, अजून जरा वाढला पाहिजे दम. मग घेतलं आपलं मीडियम छकडीला, झोपलं पाखऱ्यासोबत आणि चाललो. एक 4 किलोमीटर चालवायचं होतं मित्रांनो त्याला कंटिन्यू. पण चालवायचं ह्या पद्धतीने मित्रांनो, ते जाणून घ्या कसं चालवायचं ती. सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, निघताना थोडंसं सावकाश चालवायचं एक अर्धा किलोमीटर. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, एक 200 मीटर 300 मीटर पूर्ण फुल स्पीड पळवायचे. जेवढा तुम्हाला पळवता येईल तितकं पळवा, काही विषय नाही. आणि परत 200-300 मीटर गेलं सावकाश चालवायचं. अशाने काय होतं मित्रांनो, आपल्या वासराचा स्टॅमिना वाढतो आणि त्याला जो दम लागायचं प्रमाण आहे ते मित्रांनो कमी होतं थोडं थोडं. लवकर नाही झालं तुम्हाला लगेच काही 1-2 दिवसात फरक नाही पडणार, पण तुम्ही प्रयत्न करत राहा मित्रांनो. कमीत कमी हे तुम्हाला 15 दिवस करायचे. 15 दिवसानंतर तुम्ही जेव्हा फेरा काढताल तेव्हा मला रिझल्ट सांगा नक्की फोन करून. आणि असं काय नाही, मी माझ्या बैलांना वेगळा व्यायाम देतो आणि तुम्हाला वेगळं सांगतो. जे मी माझ्या इथं वासरांना शिकवतो किंवा माझ्या स्वतःच्या वासरांना देतो तेच मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत पोहोचवत असतो तुमच्यापर्यंत. आणि मी 4 दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये बोललो होतो, पक्षाचा 30 तारखेचा रिझल्ट बघा, पत्रिका काढायची, मग त्यानंतरचा रिझल्ट कसा आहे. तर मित्रांनो, आज माझ्या आयडीला व्हिडिओ टाकलेली मी पक्षाची, बलकवडेवाडीच्या मुळशी मैदानाची. बैलाने आपल्या 2 छकड्यांनी गट काढलेला आहे मित्रांनो. बैला काय रिझल्ट आलेला आहे, त्यामुळे त्या पत्रीवर पण मी व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यापर्यंत. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या आयडीला लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.